तर मित्रांनो, आजची व्हिडिओ थोडीशी स्पेशल आहे, कारण आज झालेला पोलीस भरतीचा पेपर पाहणार आहोत. संपूर्ण पेपर पाहणार आहोत आणि जीकेचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कव्हर केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओमध्ये सुरूपासून शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. जर आपला पेपर झाला असेल तर चेक करू शकता आपण की किती आपले उत्तर बरोबर आलेत, आणि नसेल झाला तर आपण आपल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील ते पाहू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे तो आहे पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत नाही? ऑप्शन क्रमांक 2 योग्य मित्रांनो. सिंहगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत नसलेला एक किल्ला दाखवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पंचगणी व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो ते सांगायचं आहे. पंचगणी व कृष्णा नदी यांचा संगम कोणत्या ठिकाणी होत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य मित्रांनो. नृसिंहवाडी या ठिकाणी पंचगंगा व कृष्णा नदीचा उगम होत असतो. पुढचा प्रश्न. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो ते सांगायचं आहे. कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य मित्रांनो. या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होत असतो. पुढचा प्रश्न. या ठिकाणी खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य. या ठिकाणी राऊनवाडी हा जो धबधबा आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यामधले नाही आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य मित्रांनो. या ठिकाणी तेजस्विनी सावंत ही खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नसलेली एक खेळाडू दाखवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळालेले नाही ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य मित्रांनो. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये टेबल टेनिस यामध्ये भारताला एकही पदक मिळालेले नाही आहे. पुढचा प्रश्न. भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे ते सांगायचं आहे. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य मित्रांनो. तामिळनाडू या राज्याचा भरतनाट्यम हा नृत्य प्रकार झालेला आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये येते? चेरापुंजी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य मित्रांनो. मेघालय या राज्यामध्ये चेरापुंजी हे ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न. चंद्रकांत मांढरे हे कला संग्रहालय कोठे आहे? चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न. वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जात असतो? वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. नॉट्समध्ये वाऱ्याचा वेग हा मोजण्यात येत असतो. पुढचा प्रश्न. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले होते ते सांगायचं आहे. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमधून सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखले जात असते? फ्रंटियर गांधी म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखण्यात येत असते? खान अब्दुल गफ्फार खान यांना फ्रंटियर गांधी या नावाने ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार हे बेटे जिंकून त्यांना कोणती नावे दिली ते सांगायचं आहे. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यांना कोणती नावे दिली आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. ठिकाणी शहीद आणि स्वराज्य असे अंदमान आणि निकोबार या 2 बेटांना नाव दिलेले आहेत. पुढचा प्रश्न. या ठिकाणी बंगालची फाळणी कोणी केली ते सांगायचं आहे. बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील मित्रांनो. लॉर्ड कर्झन या व्यक्तीने बंगालची फाळणी केलेली आहे. पुढचा प्रश्न. होम रूल लीगची स्थापना कोठे केली होती? होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य मित्रांनो. अड्यार या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य मित्रांनो. या ठिकाणी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे.
पुढचा प्रश्न, कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो? खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो? राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, एन ही कोणत्या देशाचे चलन आहे? एन हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य राहील 2 मित्रांनो. जपान या देशाचे एन हे चलन बनलेले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षण नौदलाचे प्रमुख असतात. भारताचे डॅश डॅश हे सर्व संरक्षण दलाचे प्रमुख व्यक्ती असतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. राष्ट्रपती हे भारताचे सर्व संरक्षण दलाचे प्रमुख व्यक्ती झालेले आहेत. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोणती व्यक्ती असतो? खालीलपैकी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोणती व्यक्ती असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी उपराष्ट्रपती ही व्यक्ती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहत असतो? ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून खालीलपैकी कोणता व्यक्ती कामकाज पाहत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहणारा एक व्यक्ती बनलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेचे किती सभा भरविणे बंधनकारक असते? प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक ठेवण्यात आलेले आहे किंवा करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या 6 सभा ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यामध्ये येते ते सांगायचं आहे. खिद्रापूर हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये येते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. खिद्रापूर हे देवस्थान शिरोळ तालुक्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधलेला आहे? कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 1884 या वर्षी कोल्हापूर शहरामध्ये नवीन राजवाडा हा बांधण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी आदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे ते सांगायचं आहे. आदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी सिरम इन्स्टिट्यूट याचे आदर पुनावाला मुख्य कार्यकारी अधिकारी व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न, बेरी बेरा हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. ब जीवनसत्वाच्या अभावी बेरी बेरी हा रोग मानवामध्ये उद्भवत असतो. पुढचा प्रश्न, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होत असते? इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होत असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील मित्रांनो. स्वादुपिंड यामध्ये इन्सुलिन संप्रेरक निर्माण होत असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रात नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रामध्ये स्थित नाही? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. रणथंबोर हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये स्थित नसलेले एक अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते सांगायचं आहे. हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये हेमलकसा हे स्थळ स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कळसुबाईचे शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील मित्रांनो. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले कळसुबाईचे शिखर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रातील कोणत्या राज्याची सीमावर आहे ते सांगायचं आहे. इंद्रावती नदी ही खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमावर आहे? छत्तीसगड या राज्याच्या सीमावर इंद्रावती नदी ही स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले गेले आहे? महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. C60 हे दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी दल बनवलेले आहे.
पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, दाल सरोवर कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे. दाल सरोवर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाल सरोवर हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थित आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, नाशिक या जिल्ह्यामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे ते सांगायचं आहे. राज्यसभेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, राज्यसभेची सदस्य संख्या सध्या 250 एवढी आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील मित्रांनो, गुरुग्रह हा सर्वात मोठा एक ग्रह बनलेला आहे. पुढचा प्रश्न, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती. चले जाव चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, 1942 या वर्षी चले जाव चळवळ ही सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न, काँग्रेसमध्ये खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात फूट पडली होती. काँग्रेसमध्ये कोणत्या अधिवेशनामध्ये फूट पडली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, सुरत या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. पुढचा प्रश्न, मादाम कामा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताचा राष्ट्रध्वज फडकवलेला आहे. मादाम कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी फडकवलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, स्टुटगार्ट या ठिकाणी मादाम कामा यांनी राष्ट्रध्वज फडकवलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी धरासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले सांगायचे आहे. या ठिकाणी धरासना सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, सरोजिनी नायडू या व्यक्तीने धरासना सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे. पुढचा प्रश्न, पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होत असते. पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित केले जात असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, पाक्षिक हे दर 15 वर्षांनी प्रकाशित केले जात असते. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर आपल्याला शिकवतील. मित्रांनो, फ्री क्लासेस पाहण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक नाही, परंतु आपण प्लस सबस्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर आपण घेऊ शकता. ज्यामध्ये पहिली बॅच रणांगण बॅच आहे मित्रांनो, आणि ही बॅच 23 ऑगस्टपासून स्टार्ट होणार आहे. दुसरी बॅच आहे एशियाची किल्ली. या बॅचेसची स्टार्टिंग 25 ऑगस्टपासून होणार आहे. आणि तिसरी बॅचेस आहे मित्रांनो, या ठिकाणी ही बॅच PSI डिपार्टमेंटल एक्झामसाठी स्पेशल बॅच आहे, ज्याची स्टार्टिंग 30 ऑगस्टपासून होणार आहे. जर आपण कुठल्याही एका परीक्षेचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपण कुठल्याही दुसऱ्या परीक्षेचे फ्रीमध्ये क्लासेस पाहू शकता. तर मित्रांनो, आपल्याला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर 12 मंथचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला प्लसमध्ये 2 महिन्याचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे. जर आपण 24 महिन्याचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 3 महिन्याचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आपल्याला प्लसचे सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर आपल्याला एक्झाम 10 हा कोड यूज करून 10% डिस्काउंट दिला जाईल. तर आपल्याला या सर्व बॅचेसचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, आपण जाऊन चेक करू शकता. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली एक कॉमेंट करून एक लाईक करून जरूर कळवायचं आहे. आणि येणाऱ्या पोलीस भरतीच्या सर्व पेपरसाठी आपल्याला चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर मिळते का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये.